गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मैथमेटिक्स। तर आज बेटा आप सुरू करणार आहे चॅप्टर नंबर 3 ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन। अल्जेब्रामधलं तिसरं चॅप्टर आहे, आपल्याला बघायचं आहे। चॅप्टर सोपं आहे, कन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला लक्षात घ्यायचे। ठीक आहे, आपण प्रिव्हियस चॅप्टर कोणतं बघितलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यामधले सुद्धा काही कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये यूज होणार आहे। ठीक आहे, तर आपण एपी समजून घेण्यासाठी पहिले सिक्वेन्स म्हणजे काय समजून घेऊ। मग सिक्वेन्स काय असतं बघा, सिक्वेन्स आपण 9वीला सेट हे चॅप्टर शिकलो होतं बेटा। ठीक आहे, तर सिक्वेन्स म्हणजे अ सेट ऑफ नंबर्स अरेंज इन डिफायनाइट ऑर्डर इज नोन ॲज सिक्वेन्स। असे नंबर की जे काहीतरी डिफायनाइट ऑर्डरमध्ये सेट केलेले असतील त्यांना म्हणतात, त्यांचं कलेक्शन केलं असेल त्याला म्हणतात सिक्वेन्स। तर सिक्वेन्स म्हणजे काय, अ set of numbers arranged in definite order, is known as sequence। त्याला काय म्हणतो आपण, सिक्वेन्स। फक्त नंबर कलेक्ट करायचे पण ऑर्डर डिफायनाइट पाहिजे। फॉर एक्झाम्पल बघा, मी आताच नंबर कलेक्ट करतो बेटा, 1 4 9 16 25 36। ठीक आहे, याप्रमाणे कंटिन्यू होणार आहे। ते तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर 1 काय बेटा, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36। म्हणजे मी काय केलंय, 1 4 9 16 25 36 ला कलेक्ट केलंय डिफायनाइट ऑर्डर मध्ये। ह्या ऑर्डर प्रमाणे ते पुढे कंटिन्यू होणार आहे। ठीक आहे, डिफायनाइट ऑर्डरचा अर्थ काय होतो, जसं 1 हा कुठे आहे, तर 1 हा फर्स्ट पोझिशनला आहे, म्हणजे इथे फर्स्ट टर्म काय आहे 1, सेकंड टर्म काय आहे 4, थर्ड टर्म काय आहे 9, फोर्थ टर्म आहे 16, फिफ्थ टर्म आहे 25, सिक्स्थ टर्म आहे 36। याला म्हणतात डिफायनाइट ऑर्डर। आपण नंबर तर कलेक्ट केले पण त्याला एक स्पेसिफिक ऑर्डरमध्ये आपण व्यवस्थित त्याची रचना केलेली आहे, तर याला म्हणतात सिक्वेन्स। मग इथे आपलं नोटेशन लक्षात घ्या, फर्स्ट टर्म आपण दाखवतो बेटा T1 ने। ठीक आहे, तर इथे फर्स्ट टर्म काय आहे 1, फर्स्ट टर्म T1 ने दाखवतो। सेकंड टर्म मग साहजिकच बेटा सेकंड टर्म कशाने दाखवाल, T2 ने। T फॉर टर्म आणि 2 काय डिफाइन करतोय, त्याची पोझिशन, 2 म्हणजे सेकंड पोझिशनची टर्म। थर्ड टर्म काय आहे ते बघा, सेकंड टर्म 4 आहे ना, थर्ड टर्म 9 आहे, थर्ड टर्म T3 इज इक्वल टू 9। त्यानंतर फोर्थ टर्म T4 किती आहे, फोर्थ टर्म बघा 25, 1 2 3, फोर्थ टर्म आहे 16, फिफ्थ टर्म आहे T5 इज इक्वल टू 25 आणि सिक्स्थ टर्म T6 इज इक्वल टू 36। याप्रमाणे ते कंटिन्यू होणार आहे, 7 टर्म 8 टर्म 9 टर्म। तसं n नंबरची टर्म असेल तर ती शो करतात Tn ने। Tn म्हणजे काय, nth टर्म बेटा। याला आपण ना जनरल टर्म सुद्धा म्हणतो, जनरल टर्म असं सुद्धा याचं नाव आहे। तर Tn म्हणजे काय, nth टर्म किंवा जनरल टर्म। तर सिक्वेन्सचं नोटेशन आहे बेटा Tn। सिक्वेन्स कशाने दाखवले जाते, तर Tn म्हणजे सिक्वेन्स, हे लक्षात घ्या, हे नोटेशन सिक्वेन्स शो करण्याचं। तर आपण काय काय बघितलं, सिक्वेन्स म्हणजे काय, सेट ऑफ नंबर्स अरेंज इन डिफायनाइट ऑर्डर इज नोन ॲज सिक्वेन्स। असे नंबर की जे काहीतरी ऑर्डरने आपण व्यवस्थित डिफाईन केले त्याला म्हणतात सिक्वेन्स। त्याच्यामध्ये आपण टर्म बघितला, फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3, ह्याप्रमाणे ते कंटिन्यू होणार आहे। आणि nth टर्मला म्हणायचं बेटा Tn।
सिक्वेन्स दोन प्रकारच्या राहू शकतात बेटा. पहिली आहे फायनाईट सिक्वेन्स, दुसरी डिफायनाईट. आता ह्या ठिकाणी 1 4 9 16 25 30 पुढे डॉट डॉट आहे म्हणजे नंबर कंटिन्यू होणार आहे, इनफायनाईट नंबर आहे म्हणून ही सिक्वेन्स आहे इनफायनाईट सिक्वेन्स. नंबर आता मी या ठिकाणी बघा 36 च्या पुढे डॉट डॉट काउंट टाकतो म्हणजे 36 ला सिक्वेन्स स्टॉप होते, संपते. मग याला म्हणला आता फायनाईट सिक्वेन्स. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्याला सिक्वेन्स माहिती आहे त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा टॉपिक सहजपणे समजू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मेन टॉपिककडे येणार आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर याला शॉर्टकट आपण म्हणतो बेटा एपी. ठीक आहे. यापुढे मी एपी म्हणणार आहे. एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, मी पहिले एक्झाम्पल घेतो मग त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन सांगतो. सपोज मी काही सिक्वेन्स इथे लिहिणार आहे. बघा पहिली सिक्वेन्स बेटा 3. ठीक आहे. 12 48 याप्रमाणे ती कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे. दुसरी सिक्वेन्स घेतोय मी 1 4 9 60 मागील एक्झाम्पलमध्ये घेतली त्याप्रमाणे. थर्ड सिक्वेन्स घेणार आहे बेटा मी 10 12 14 16. त्यानंतर घेणार आहे बेटा मी बघा ते 25 20 15 10 आणि एक शेवटची 7 7 7 7 7. किती सिक्वेन्स घेतलाय आपण बघा. फर्स्ट, ये सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. 5 सिक्वेन्स घेतलाय. 5मध्ये आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन करू आणि काय आपल्याला समजते बघा. फर्स्ट टर्म आहे बेटा 3, सेकंड टर्म आहे 14 आणि थर्ड टर्म आहे 48. तर 3ला जर तुम्ही 4ने गुणाकार केला, मल्टिप्लाय केला, 3 चौक 12 होतो. 12ला 4ने गुणा, 12 चौक 48. ठीक आहे. म्हणजे ते रूल काय रे, ते तुम्ही रूल मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे मागील टर्मला तुम्ही 4ने मल्टिप्लाय करा तर तुम्हाला पुढची टर्म भेटणार आहे. ठीक. सेकंडमध्ये बघा 1 4 9 16. बेटा व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर एकाचा स्क्वेअर आहे, हा 2चा आहे, 3चा आहे, 4चा स्क्वेअर आहे. यामध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन नाही आहे. बघा 1ला तुम्ही 4ने गुणा 4 भेटेल पण 4 चौक 16 डायरेक्ट 9 भेटतोय, 16 भेटायला पाहिजे होता. मग ते रूल कोणता आहे बेटा, ते रूल स्क्वेअर. काय रूल येते, स्क्वेअर का, स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर म्हटलं तरी चालेल. थर्ड 10 12 14 16. बघा आता 10मध्ये 2 ॲड करा 12 भेटतील, 12मध्ये 2 ॲड करा 14 भेटतील, 14मध्ये 2 ॲड करा बेटा 16 भेटतील. म्हणजे ते रूल काय आहे, रूल ॲड टू. 2 ॲड करायचे प्रिव्हियस टर्म मध्ये तुम्हाला प्रेझेंट टाइम भेटणार आहे. पुढे बघा बेटा 25 20 किती 5ने सबट्रॅक्ट झालाय ना, परत 5ने सबट्रॅक्ट करा, परत 5ने सबट्रॅक्ट करा. बेटा 25 मधून 5 गेले 20, 20 मधून 5 गेले 15, 15 मधून 5 गेले 10. म्हणजे ते रूल काय आहे, रूल आहे बेटा आपला सबट्रॅक्ट 5. 5 कमी करायचे. 7 7 7 7 7. इथे बरेच रूल अप्लाय होऊ शकतात. बघा 0ची ॲडिशन करा, 0ने सबट्रॅक्ट करा, 1ने मल्टिप्लाय करा. मग ते रूल 3-4 प्रकारे अप्लाय होऊ शकतात. रूल ॲड 0, सबट्रॅक्ट 0, मल्टिप्लाय 1. मुद्दाम हे रूल लिहून घेतला. मग एपी काय, तर ज्या ठिकाणी ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल अप्लाय होतो त्याला म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. असे सिक्वेन्स की ज्यामध्ये डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म नेहमी कॉन्स्टंट असतो त्याला म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे काय बघा. आता फर्स्ट सिक्वेन्समध्ये गेले बेटा आपण, तर बघा 12मधून जर तुम्ही 3 वजा केले तर 9 भेटतील तुम्हाला, आणि 48मधून तुम्ही 12 वजा केले तर 36 भेटतील. बघा पहिले डिफरन्स आला तर तुमचा 9 नंतर 36. डिफरन्स चेंज होतोय, सेम नाहीये, म्हणजे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही, एपी नाहीये. सेकंडमध्ये येऊ आपण. बघा 4मधून 1 गेले बेटा 3, 9मधून 4 गेले 5, 16मधून 9 गेले 7. बघा डिफरन्स नेहमी बदलतोय ना, तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. सिक्वेन्स आहे पण एपी नाहीये.
थर्डमध्ये येऊ. बघा 12मधून 10 गेले 2, 14मधून 12 गेले 2, 16मधून 14 गेले 2. म्हणजे डिफरन्स नेहमी काय येतोय बेटा, सेम येतोय. म्हणजे ही आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याच्या खाली येऊ आपण. 20मधून 25 गेले -5, 15मधून 20 गेले -5, 10मधून 15 गेले -5. डिफरन्स -5 -5 येतोय. म्हणजे ही आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. शेवटी येऊ बघा. 7 - 7 0, 7 - 7 0, 7 - 7 0, 7 - 7 0. डिफरन्स नेहमी सेम येतोय, 0 येतोय. म्हणजे ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर ज्या ठिकाणी कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स नेहमी सेम येत असेल, कॉन्स्टंट येत असेल, त्याला म्हणतात ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. तो डिफरन्सचं नोटेशन काय कसं दाखवतात तो लक्षात घ्यायला देतोय मी. Tn+1 -Tn म्हणजे पुढील टर्ममधून मागील टर्म मायनस करा. असं आपण करू शकत नाही बेटा. 10 - 12 असं करू शकत नाही. पुढच्या टर्ममधून प्रेझेंट टर्म तुम्हाला मायनस करायची असते. त्यावेळेस बेटा तुम्हाला भेटेल डिफरन्स. त्याला आपण कॉमन डिफरन्स सुद्धा म्हणतो ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. तर एपी म्हणजे काय, दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स जर कॉन्स्टंट येत असेल त्याला म्हणतात ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग तुम्हाला सिक्वेन्स दिली आणि एपी शो करायचंय तर थेरॉटिकली कसं शो करतो आपण, Tn+1 - Tn हा झाला डिफरन्स. हा जर इक्वल टू कॉन्स्टंट येत असेल, कॉन्स्टंट ही झाली तुमची ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. डिफरन्स कॉन्स्टंट येत असेल त्याला म्हणतात एपी. ठीक आहे. तर आपण आता एपीशी रिलेटेड काही टर्म शिकून घेणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एपीची डेफिनेशन लिहिणार आहे आणि काही इम्पॉर्टंट फॅक्ट आहे ते लिहिणार आहे. ठीक आहे. बघा आता एपी म्हणजे काय, इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स त्याच्यामधला डिफरन्स तो आपण शो करतो बेटा Tn+1 - Tn ने. इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट म्हणजे रियल नंबर इज कॉन्स्टंट, देन द सिक्वेन्स is known as arithmetic progression. त्याला काय म्हणतो आपण, arithmetic progression. त्याचे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. 2-3 एक्झाम्पल लिहितोय बघा मी. 9, 11, 13, 15. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल 10, 9, 8, 7, 6, 5. तिसरं एक्झाम्पल 5, 5, 5, 5. मुद्दाम 3 वेगवेगळे एक्झाम्पल लिहिले बेटा मी. याच्यात तुम्हाला काय शो करता येईल बघा. डिफरन्स काढला तर 11मधून 9 गेले 2, 13मधून 11 गेले 2, 15मधून 13 गेले 2. डिफरन्स हा पॉझिटिव्ह येतोय. सेकंड एक्झाम्पलमध्ये 9मधून 10 गेले -1, 8 - 9 -1, 7 - 8 -1, 6 - 7 -1, 5 - 6 -1. डिफरन्स इथे निगेटिव्ह येतोय. इथे डिफरन्स काढा. 5 - 5 0, 5 - 5 0, 5 - 5 0. डिफरन्स 0 येतोय. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय शिकले आपण इथे, कॉमन डिफरन्स मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. कॉमन डिफरन्स हा पॉझिटिव्ह येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो किंवा 0 येऊ शकतो. हा पहिला कन्सेप्ट खूप महत्त्वाचा शिकला आपण. दुसरा, एपी शो करण्यासाठी काय लिहिणं आवश्यक आहे, Tn+1 - Tn इक्वल टू कॉन्स्टंट हे असेल तर त्याला आपण म्हणतो ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. थर्ड कन्सेप्ट असा आहे बेटा, एला आपण जर म्हटलं फर्स्ट टर्म, ए काय घेतली आपण आता फर्स्ट टर्म, आणि डीला म्हटलं आपण कॉमन डिफरन्स. डी काय कॉमन डिफरन्स. तर एपी काय येईल तुमची बघा. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी तयार होईल, फर्स्ट टर्म ए, मग सेकंड टर्म भेटेल बेटा A+D, थर्ड टर्म भेटेल A+2D, त्यानंतर A+3D. ह्याप्रमाणे ती जाणार आहे.
ठीक आहे. फर्स्ट टर्म असेल ए आणि कॉमन डिफरन्स असेल डी, तर एपी कशी तयार होईल, ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D. आता मी तुम्हाला ते तयार करून दाखवणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता एपी तयार कशी होते ते आपण बघणार आहे. ठीक आहे. मी काय सांगितलंय तुम्हाला बघा, फर्स्ट टर्म ते डिनोट करतात बेटा ए ने. एपी मध्ये फर्स्ट टर्म ए ने डिनोट करतात किंवा T1 लिहिलं तरी चालेल. आणि कॉमन डिफरन्स जो आहे, कॉमन डिफरन्स तो डिनोट करता बेटा डी ने. असं असेल तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी तयार होईल तुमची, ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D याप्रमाणे ते तयार होणार आहे. जसं एक्झाम्पल करून मी ए जर घेतला बेटा 5 आणि कॉमन डिफरन्स घेतोय मी 2, मग एपी कशी तयार होईल बघा. व्हॅल्यू पुट करा, ए म्हणजे 5, ए प्लस डी 5 प्लस 2, ए प्लस 2D म्हणजे 5 प्लस 2 इंटू 2, ए प्लस 3D 5 प्लस 3 इंटू 2, दॅट इज 5 प्लस 2 7, 2 इंटू 2 4 प्लस 5 9, 2 इंटू 3 6 प्लस 5 11. तर बघा एपी आहे का नाही. 5 मध्ये 2 मिळवले, 7 मध्ये 2 मिळवले, 9 मध्ये 2 मिळवले 11. तर ही आहे तुमचे बेटा जनरल फॉर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ए आणि डी माहिती असेल तर जनरल फॉर्म या प्रकारे येणार आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे आपल्या एक्झरसाइजला सुरुवात करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रॅक्टिस सेट 3.1ला सुरुवात करणार. प्रॅक्टिस सेट 3.1 एकदम बेसिक कन्सेप्टवर आधारित आहे. एपी म्हणजे काय हे जरी तुम्हाला माहिती असेल बेटा तरी तुम्ही हा प्रॅक्टिस सेट सहज सॉल्व्ह करू शकतात. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, अशी सिक्वेन्स की ज्यामध्ये कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स नेहमी सेम असेल. टर्ममधला डिफरन्स घेताना बेटा पुढची टर्म मायनस आताची टर्म तुम्हाला करायची. म्हणजे T4 घेतला तर T4 मायनस T3 तुम्हाला करावं लागेल. T3 मायनस T4 अलाउड नाही आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर 2 4 6 8 आणि प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी, इफ दे आर इन एपी फाइंड कॉमन डिफरन्स. एपी हा आहे का चेक करायचं आहे. एपी असेल तर कॉमन डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. त्याची मांडणी कशी करायची बघा, फॉर गिवन सिक्वेन्स. आता ही काय दिले तुम्हाला, सिक्वेन्स दिली आहे. गिवन सिक्वेन्ससाठी फर्स्ट टर्म आपण दाखवतो T1 ने. T1 काय 2, सेकंड टर्म म्हणजे T2 आहे 4, थर्ड टर्म आहे 6, फोर्थ टर्म आहे 8. आता आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स काढणार आहे. प्रत्येक 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला काढावाच लागेल. ठीक आहे. सो इथे म्हणायचं लेट T2 मायनस T1. चला आता T2 मायनस T1. T2 काय बेटा 4 आणि T1 आहे 2, तो 4 मायनस 2 काय होईल 2. आता घेणार आहे आपण T3 मायनस T2. T3 आहे 6, T2 आहे 4, 6 मायनस 4 काय येतं बेटा 2. आता घेणार आहे आपण T4 मायनस T3. तर फोर्थ नंबरची टर्म काय बघा 8 मायनस थर्ड नंबरची टर्म आहे बेटा 6, 8 मायनस 6 2. ठीक आहे. 4च टर्म आहेत ना. डिफरन्स चेक करा, 2 2 2 सेम येतोय. डिफरन्स सेम आहे म्हणजे काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग लिहायचं कसं बघा, सिन्स T2 मायनस T1 म्हणजे पहिला डिफरन्स, नंतर T3 मायनस T2, T4 मायनस T3, तिघी डिफरन्स सेम येत आहे म्हणजेच किती येत आहे 2. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. गिवन सिक्वेन्स काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. कॉमन डिफरन्स अँड कॉमन डिफरन्स. तर बेटा आपण कॉमन डिफरन्स जो आहे तो शो करतो डी ने. डी डिफरन्स किती आला चेक करा. डिफरन्स नेहमी किती आहे 2, तर कॉमन डिफरन्स इथे 2. तर अशा प्रकारे तुम्ही सहज एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला दुसरं एक्झाम्पल पाहूया आता. 2 5/2 3 7/3. तर सिक्वेन्स दिली आहे बेटा. पहिला आपण टर्म लिहून घेऊ. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. मग इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे फॉर गिवन सिक्वेन्स. तर गिवन सिक्वेन्ससाठी
T1 म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 2, T2 सेकंड टर्म आहे 5/2, T3 थर्ड टर्म आहे 3, T4 फोर्थ टर्म आहे 7/3. आता कॉमन डिफरन्स तुम्हाला डिफरन्स चेक करायचा, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म, फोर्थ टर्म मायनस थर्ड टर्म. तर इथे म्हणू आपण बेटा लेट T2 मायनस T1, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. सेकंड टर्म आहे बेटा 5/2 मायनस फर्स्ट टर्म आहे 2. आता लक्षात घ्या इथे काय करायचं आहे बेटा, 5 कंटिन्यू मायनस आहे ते मल्टिप्लाय होतं, 2 × 2 4, खाली 2 कंटिन्यू राहणार आहे, 5 मधून 4 गेले 1, सो 1/2. ठीक आहे. आता घेणार आहे बेटा आपण T3 मायनस T2. T3 काय आहे 3, T2 आहे 5/2. इथे बघा 2 × 3 6, 6 मायनस 5/2 दॅट इज 1/2. ठीक आहे. आता घेणार आहे आपण T4 मायनस T3. सो T4 काय आहे 7/3 मायनस T3 आहे 3. सो 7, 3 3s are 9, 7 minus 9/3. सो 7 minus 9 minus 2/3. ते व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल बेटा इथे, तर डिफरन्स 1/2 इथे काय येतोय -2/3. डिफरन्स चेंज झालेला आहे, म्हणजे एपी आहे का नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाहीये, ही सिक्वेन्स आहे पण एपी नाहीये. मी ते असं लिहावं लागेल, सिन्स पहिले घेतोय आपण T2 मायनस T1 इज इक्वल टू बेटा T3 मायनस T2, बट इट इज नॉट इक्वल टू T4 मायनस T3. पहिले दोन डिफरन्स सेम आहे पण नंतरचे दोन डिफरन्स सेम नाहीये. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज नॉट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करू शकतो. फक्त कॉन्सिक्युटिव्ह टर्मला डिफरन्स काढायचा. प्रत्येक डिफरन्स बेटा सेम येत असेल बघा, 2 2 2 सेम येतोय तरच एपी असेल. इथे पहिले दोन डिफरन्स तर सेम आले पण नंतर तो डिफरन्स चेंज झाला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन राहणार नाही. चला क्वेश्चन नंबर 3 पाहूया आता. 0.3 0.33 0.333. ठीक आहे. आपल्याला बेटा नंबर काय दिले याच्याशी काही देणं घेणं नाही, फक्त डिफरन्स चेक करायचा. तो सेम आला तर एपी आहे, सेम नसेल तर एपी नाहीये. बरेच विद्यार्थी काय करतात, सर इथे 1 3 आहे, इथे 2 झालं, इथे 3 झालंय, पुढे 4 होतील म्हणजे एपी आहे. चुकीचं आहे, चेक करू डिफरन्स काय येतो इथं. ठीक आहे. पहिले बघा असं लिहायचं तुम्हाला, फॉर गिवन सिक्वेन्स. तर गिवन सिक्वेन्ससाठी फर्स्ट टर्म म्हणजे T1 ती आहे 0.3, सेकंड टर्म म्हणजे T2 आहे 0.33, थर्ड टर्म म्हणजे T3 आहे 0.333. ठीक आहे. मग आता आपण डिफरन्स काढणार आहे बेटा. लेट सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. ठीक आहे. सेकंड टर्म मायनस फर्स्ट, त्यानंतर थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म. तर सेकंड टर्म काय आहे 0.33 मायनस 0.3. आता ही सबट्रॅक्शन मी या ठिकाणी करून दाखवते. तो पहिला नंबर आहे बेटा 0.33 मायनस सेकंड नंबर लिहिताना पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. पॉईंटच्या लेफ्ट साईडला काय 0, राईट साईडला काय 3. या ठिकाणी बेटा काहीच नाही म्हणजे तुम्ही 0 घेऊ शकता. ठीक आहे. सो 3 मायनस 0 3, 3 मायनस 3 0.0, ते आपलं 0.03. आता घेणार आहे आपण T3 मायनस T2. थर्ड टर्म काय 0.333 मायनस 0.33. चेक करू आता, या ठिकाणी सबट्रॅक्शन करू. 0.333 मायनस 0.33, ते काहीच नाही म्हणजे 0 घ्यायचं आहे. एक लक्षात घ्या, पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे. सो 3 मायनस 0 3 0 0.0, तर इथे येते 0.003. बेटा ऑब्झर्व करा, 0.03 आणि 0.003 दोघी नंबर वेगवेगळे म्हणजे डिफरन्स सेम नाहीये, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाहीये, हे लक्षात घ्या. मग असं लिहायचं इथे, सिन्स T2 मायनस T1 इज नॉट इक्वल टू T3 मायनस T2, देअरफॉर गिवन सिक्वेन्स is not
ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. गिवन सिक्वेन्स AP नाही आहे. फोर्थकडे येणार आहे आपण. रफवर कट करूया पहिले. फोर्थमध्ये काय आहे -1/5 -1/5 -1/5 सगळ्या टर्म सेम दिलेल्या आहेत. ठीक आहे. फॉर गिवन सिक्वेन्स T1 फर्स्ट टर्म -1/5 T2 -1/5 T3 -1/5 डिफरन्स घेणार आहे आपण. सो लेट T2 - T1. T2 आहे बेटा -1/5 मायनस T1 -1/5. लक्षात घ्या T2 ची व्हॅल्यू -1/5 आहे. मायनस कशामुळे आला आहे, इथे जो मायनस दिसतो तो कंटिन्यू झाला आहे आणि T1 ची व्हॅल्यू -1/5. बेटा पुढे जाऊन काय होणार आहे, हा -1/5 मायनस मायनस प्लस 1/5 दॅट इज 0. एक टर्म निगेटिव्ह आहे, एक टर्म पॉझिटिव्ह आहे, कॅन्सल होईल, उत्तर येईल 0. आता आपण घेणार आहे बेटा T3 - T2. T3 काय -1/5 T2 आहे -1/5. सो -1/5 मायनस मायनस प्लस 1/5 दॅट इज 0. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बेटा डिफरन्स सेम येतोय 0 0 म्हणजे गिवन सिक्वेन्स आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. येथे लिहा सिन्स T2 - T1 इज इक्वल टू T3 - T2 therefore given sequence is arithmetic progression. ठीक आहे. याचा व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 बघू. बेटा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, हा √2 2√2 3√2 आल्यामुळे बरेच विद्यार्थी घाबरतात. √2 आला की त्यांना ॲडिशन सबट्रॅक्शन करायला जीव घाबरतो त्यांचा. काय घाबरण्याची गरज नाही, नॉर्मल प्रोसेस तुम्ही करायची. इथे बघा काय करतोय मी. फॉर गिवन सिक्वेन्स, तर गिवन सिक्वेन्ससाठी फर्स्ट टर्म म्हणजे T1 फर्स्ट टर्म आहे बेटा 3. सेकंड टर्म म्हणजे T2 आहे 3 प्लस √2. थर्ड टर्म म्हणजे T3 आहे 3 प्लस 2 √2 आणि फोर्थ टर्म आहे 3 प्लस 3√2. आता आपण डिफरन्स काढणार आहे. ठीक आहे. सो लेट T2 - T1 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म आपल्याला करायची. सेकंड टर्म काय बेटा 3 प्लस √2 मायनस T1 फर्स्ट टर्म आहे 3. तर पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह 3 कॅन्सल होणार आहे, आपल्याला भेटेल √2. ठीक आहे. आता घेणार आहे आपण T3 - T2. आता बघा T3 थर्ड टर्म काय आहे 3 प्लस 2√2 मायनस T2 काय 3 प्लस √2. पण बेटा या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं तर मायनस नंतर सेकंड टर्म आहे, मायनस नंतर म्हणजे पूर्ण सेकंड टर्म आहे ना, इथे 2 टर्म आहे म्हणून तुम्हाला ब्रॅकेट टाकणं आवश्यक आहे. तुम्ही ब्रॅकेट नाही टाकला बेटा तर एक्झाम्पल पूर्णपणे चुकेल, हे लक्षात घ्या. ब्रॅकेटचा वापर करायचा आहे. ब्रॅकेट ओपन करणार आहे बघा मी. फर्स्ट ब्रॅकेट आहे बेटा 3 प्लस 2√2. ब्रॅकेटच्या बाहेर जर पॉझिटिव्ह साईन असेल, बघा इथे साईन नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, तर ब्रॅकेटमधली कोणतीही टर्म चेंज होत नाही. पण ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह आला तर ब्रॅकेटमधले सर्व चिन्ह चेंज होतील. म्हणजे हा 3 पॉझिटिव्ह आहे तो होणार आहे -3 आणि हा पॉझिटिव्ह √2 तो होईल -√2 इज इक्वल टू. बघा काय कॅन्सल होत आहे 3 - 3 कॅन्सल. 2√2 आणि √2 दोघे लाईक टर्म आहे. 2√2 - √2 आन्सर येणार आहे बेटा √2. हे कसं सॉल्व्ह केलं, जसं बघा 2x - x उत्तर काय येतं बेटा x. 2x मधून 1x कमी केला उत्तर काय येईल x. तसं इथे बघा 2√2 2 चॉकलेटमधून 1 चॉकलेट खाल्ली गेली, 1 चॉकलेट उरणार आहे. ठीक आहे. इथे बघा असं पण तुम्ही करू शकतात. अजून एक टेक्निक सांगतो तुम्हाला, आन्सर कट करतो. बघा लाईक टर्मची बेटा सबट्रॅक्शन करायची ना, तर 2√2 आणि √2 मध्ये कॉमन काय आहे √2 लिहून घेतलं. आता बघा कोइफिशियंट 2 इथे दिला नाही म्हणजे 1. 2 - 1 1 1 √2 म्हणजे √2. ठीक आहे, आलंय लक्षात. आता बघा T4 - T3 करणार आहे आपण. T4 काय 3 प्लस 3√2 मायनस T3
3 प्लस 2 अंडर रूट ऑफ 2, ब्रॅकेट ओपन करणार आहे, 3 प्लस 3 रूट 2, ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह आहे, -3 -2 अंडर रूट ऑफ 2, तर 3 -3 कॅन्सल, परत लाईक टर्म आला, 3 रूट 2 -√2, 3 चॉकलेटमधून 2 चॉकलेट काढल्या गेला, 1 चॉकलेट उरेल, 1 चॉकलेट म्हणजे इथे √2. ठीक आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं बेटा आता डिफरन्स, √2 सेम येतोय, इक्वल येतोय, म्हणजे गिव्हन सिक्वेन्स आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग इथे असं लिहावं लागेल, सिन्स T2 - T1 is equal to T3 - T2 is equal to T4 - T3, therefore given sequence is arithmetic progression. बघा, कठीण एक्झाम्पल सुद्धा तुम्ही सहज सोपं करू शकतात. कन्सेप्ट पक्का पाहिजे, जसं आपला बिल्डिंगचा पाया आपण आधी पक्का करतो तसं कोणताही कन्सेप्टचा पाया पक्का करून घ्या, कोणतंही एक्झाम्पल तुम्ही सहजपणे सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये टोटल 8 प्रश्न तुम्हाला दिलेत, त्यापैकी 5 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि 3 जे उरलेले प्रश्न आहे बेटा खूप सोपे, हे तुम्हाला घरी ट्राय करायचे होमवर्क म्हणून. ठीक आहे, हा आहे तुमचा होमवर्क, सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. बघा, तिघी प्रश्नांमध्ये नॉर्मल नंबर दिलेले आहेत, इथे रूट पण नाही आहे, पॉईंट पण नाही आहे, नंबर फ्रॅक्शनमध्ये पण नाही आहे. ठीक आहे, नॉर्मल तुम्हाला कॉन्सिक्युटिव्ह टर्मची डिफरन्स काढायचा आहे, तो जर सेम येत असेल तर AP आहे, येत नसेल तर AP नाही आहे, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला कॉमन डिफरन्स लिहून घ्यायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर सेकंडला आपण सुरुवात करणार आहेत. काय म्हटलंय बघा, राईट ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. AP आता तुम्हाला तयार करायची आहे, हुज फर्स्ट टर्म इज A, फर्स्ट टर्म A आणि कॉमन डिफरन्स आहे D इन ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट टर्म आहे 10, कॉमन डिफरन्स आहे 5. ठीक आहे, तर सुरुवातीला कसं लिहायचं बेटा बघा, वी नो दॅट इफ A be the first term and D be common difference of arithmetic progression, then required arithmetic progression is A नंतर A plus D, A plus 2D डॉट डॉट डॉट. म्हणजे मी थिअरॉटिकली कसं लिहून घेतलं बेटा, फर्स्ट टर्म A असेल आणि D कॉमन डिफरन्स असेल तर AP कशी तयार होते, रिक्वायर्ड AP असेल A plus D, A plus 2D. याला म्हणतात बेटा जनरल फॉर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काय, जनरल फॉर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता आपल्याला A सुद्धा माहिती, D पण माहिती, व्हॅल्यू पुट करायचे फक्त 3 टर्म काढा बेटा, त्यानंतर डॉट 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 लिहा, कारण ही इन्फानाइट सिक्वेन्स आहे. ठीक आहे, देअरफॉर द required arithmetic progression is A. A ची व्हॅल्यू पुट करा 10, A plus D 10 plus 5, A plus 2D 10 plus 2 into 5, पुढे लिहा डॉट डॉट डॉट. आता कॅल्क्युलेशन करायचे, therefore the required arithmetic progression is 10 plus 5 15, 5 into 2 10, 10 plus 10 20. बेटा हे झालं तुमचं फायनल आन्सर. काहीच करायचं नाही, जनरल फॉर्म लिहायचा आणि व्हॅल्यू पुट करायची फक्त तुम्हाला. चला विद्यार्थी मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल पाहूयात. आपल्याला AP तयार करायची बेटा, फर्स्ट टर्म दिलेली आहे A इक्वल टू -3 आणि कॉमन डिफरन्स आहे 0. तर सुरुवातीला जनरल फॉर्ममध्ये कसं लिहायचं बघा, इफ A be the first term and D be the common difference of arithmetic progression, then the required arithmetic progression is काय तयार होईल, A plus D, A plus 2D डॉट डॉट डॉट.
आता व्हॅल्यू पुट करायची, एची व्हॅल्यू -3, डीची व्हॅल्यू पुट करायची 0. देअरफॉर द रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज, एची व्हॅल्यू पुट करा बेटा -3, त्यानंतर -3 प्लस डीची व्हॅल्यू 0, -3 प्लस 2 इंटू 0. ठीक आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज -3. -3 प्लस 0 बेटा -3. 0ने ॲडिशन झाल्यामुळे काही फरक पडत नाही, नंबर तर सेम असतो. ते बघा 2 इंटू 0 0 होतो, 0 प्लस -3 तो -3 राहणार आहे. ठीक आहे. आणि डिफरन्स 0 आहे म्हणजे टर्म बदलणार नाही. फर्स्ट टर्म -3 आहे तर प्रत्येक टर्म काय असेल -3 -3 -3 -3. डिफरन्स 0 आहे म्हणजे 0ची ॲडिशन होणार आहे आणि 0ची ॲडिशन झाल्यामुळे टर्ममध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 पाहूया आता. बेटा बेसिक स्ट्रक्चर जे ते लिहून घेतलं मी आता, फक्त व्हॅल्यू पुट करणार आहे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ तयार करताना कमी टाईम लागेल. मग आता एची व्हॅल्यू पुट करायची -7 आणि डीची पुट करायची हाफ. ठीक आहे. ए -7 प्लस हाफ, -7 प्लस 2 इंटू हाफ. पुढे इन्फानाइट सिरीज आहे, इन्फानाइट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. कॅल्क्युलेशन इथे करणार आहे मी, लक्षात घ्या. फर्स्ट टर्म आहे -7, बघा 2 डिव्हाइडला आहे तो लिहून घ्या. 2 इंटू -7 -14. पुढे काय बेटा +1, -14 प्लस 1 -13 डिव्हाइडला 2. ठीक आहे. आता पुढच्या टर्मकडे येऊ आपण. बघा 2 2 तर कॅन्सल होणार आहे म्हणजे -7 प्लस 1 -6. तर ही झाली तुमची रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे रफ वर्क आहे, आपण कट करणार आहे. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. फर्स्ट टर्म बेटा -1.25 आणि डिफरन्स आहे 3. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू -1.25, -1.25 प्लस डी किती आहे बेटा 3, -1.25 प्लस 2 इंटू डीची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे. तर हा झाला -1.25 कंटिन्यू आहे. आता बघा बेटा पॉझिटिव्ह टर्म काय आहे 3 आणि -1.25 असं लिहून घ्यायला. इथे पॉईंट नाही आहे म्हणजे पॉईंट देऊन तुम्ही 0 0 लिहू शकता. आता सबट्रॅक्शन करायची आहे. 0मधून काही 5 जात नाही बेटा, इथे 1 ठेवून घ्या. 10, 10मधून 5 गेले 5, 2 आणि 1 3, 0मधून काही 10 जाणार नाही, इथे 1 ठेवा. 10मधून 3 गेले 7 पॉईंट, 3मधून 2 गेले 1, 1.75. पुढे बघा आता बेटा 3 दुने 6 होणार आहे म्हणजे -1.25 प्लस 6 होणार आहे. आता 6 पॉझिटिव्ह म्हणजे 6.00 -1.25 करायचं आहे तुम्हाला. 10मधून 5 गेले 5, 10मधून 3 गेले 7, 6मधून 2 गेले 4, किती येते रे 4.75. याप्रमाणे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन कंटिन्यू होणार आहे. याचे खाली केलं बेटा रफ वर्क आहे, एक्झाममध्ये लिहिण्याची गरज नाही आहे. एक्झाममध्ये पेपरच्या बॅक साईडला तुम्हाला ते करायचं आहे, तिथे जागा दिलेली असते रफ वर्क करण्यासाठी. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 पाहूया आता. फर्स्ट टर्म आहे बेटा 6 आणि डिफरन्स आहे निगेटिव्ह. डिफरन्स निगेटिव्ह आहे म्हणजे नंबर रिड्यूस व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर एची व्हॅल्यू पुट करू 6, नंतर आहे 6 प्लस डीची व्हॅल्यू आहे -3, 6 प्लस 2 इंटू -3, पुढे कंटिन्यू डॉट डॉट डॉट. कॅल्क्युलेशन इथे खाली करणार आहे मी. फर्स्ट टर्म आहे बेटा 6, इथे बघा 6 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 3, 6मधून 3 गेले 3. पुढे बघा हा 6 पॉझिटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 3, 2 इंटू -3 -6, 6 -6 0. याप्रमाणे सिक्वेन्स कंटिन्यू होणार आहे. उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे कसं चेक करा. बघा नंबर कमी व्हायला पाहिजे. 6मधून 3 गेले 3, 3मधून 3 गेले 0. डिफरन्स निगेटिव्ह असेल तर नंबर्स डिक्रीज होतात. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. एची व्हॅल्यू बेटा -19. सो -19 प्लस डीची व्हॅल्यू -4. -19 प्लस 2 इंटू -4 डॉट डॉट डॉट. कॅल्क्युलेशन इथे खाली लिहिणार आहे, व्यवस्थित बघा. फर्स्ट टर्म आहे -19. आता
-19 बेटा कंटिन्यू आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुढे काय 4, दोघी संख्या निगेटिव्ह म्हणजे ॲडिशन होईल. 19 आणि 4 येतं होते बेटा 23, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस. ठीक आहे, पुढे येऊ आता. -19 2 × -4 -8, -19 -8 दोघी निगेटिव्ह आहे, ॲडिशन करा. 19 आणि 8 बेटा 27, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. अशा प्रकारे येणार आहे रिक्वायर्ड ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर क्वेश्चन नंबर 2 इथे आपला कंप्लीट झाला आहे. बेटा 2 प्रश्न देतो, तुम्हाला घरी ट्राय करायचे. 7 आणि 8 नंबर सोपे देतोय. एची व्हॅल्यू इथे 5 आणि डी आहे बेटा -2. इथे एची व्हॅल्यू आहे -10 आणि डी आहे 4. ठीक आहे, हे 2 क्वेश्चन तुम्हाला घरी ट्राय करायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आपल्याला बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 मधला लास्ट क्वेश्चन आहे. खूप सोपा आहे, लक्षात घ्या. फाइंड द फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द एपी. आणि कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. बेटा फर्स्ट टर्म तर दिली आहे 5, फक्त कॉमन डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग लिहिण्याची पद्धत अशी, पहिले ना टर्म लिहून घ्यायच्या. फॉर गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन T1 फर्स्ट टर्म आहे 5, T2 आहे 1. पुढच्या टर्म नाही लिहिल्या तरी चालतील. मग आता बघायचं लिहितोय मी फर्स्ट टर्म. तर फर्स्ट टर्म आपण डिनोट करतो बेटा ए ने किंवा मग T1 ने. A = T1 किती आहे 5. तुम्ही डायरेक्ट A = 5 लिहिलं तरी चालेल. आता लिहायचं आपल्याला कॉमन डिफरन्स. सो कॉमन डिफरन्स इज इक्वल टू, तो शो करतात डी ने. कॉमन डिफरन्स म्हणजे काय, एक टर्म लिहा त्यामधून त्याच्या आधी टर्म मायनस करा. मग आता इथे जर घेतलं बेटा मी T2 तर मायनस घ्यावं लागेल तुम्हाला T1. ठीक आहे, T2 काय बेटा 1 -5 दॅट इज -4 इज द कॉमन डिफरन्स. ठीक आहे, खूप सोपं आहे. परत बघा सेकंड एक्झाम्पल. फॉर गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन T1 फर्स्ट टर्म आहे 0.6, T2 सेकंड टर्म आहे 0.9. इथे लिहा मग फर्स्ट टर्म ती आपण ए ने सुद्धा डिनोट करतो किंवा T1 ने. ती आहे बेटा 0.6. ठीक आहे, आणि कॉमन डिफरन्स. सो कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी म्हणजे T2 - T1. सो 0.6 minus 0.9 minus 0.6 that is 0.3. ठीक है, सेकंड टर्म है बेटा 0.9 आणि फर्स्ट टर्म है 0.6. तर कॉमन डिफरन्स है 0.3. थर्ड कडे येऊ आता. थर्ड तर खूप सोपं आहे, हे तुम्ही घरी ट्राय करा बेटा. नॉर्मल नंबर आहे ना. 4 ट्राय करतोय मी. फॉर गिवन एपी T1 1/4, T2 3/4. Therefore first term is equal to A equal to T1 equal to 1/4. ही फर्स्ट टर्म आहे. आणि कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी इक्वल टू फॉर्म्युला बेटा T2 - T1 सेकंड टर्म माइनस फर्स्ट टर्म. सेकंड टर्म है 3/4 माइनस फर्स्ट टर्म है 1/4. 3/4 माइनस 1/4. बेस सेम है बेटा 4. 3 - 1 दैट इज 2. 2/4 म्हणजे 1/2. बे एक बे 2 4. तर थर्ड क्वेश्चन खूप सोपा होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पूर्णपणे बेटा कंप्लीट केला आहे. आजचा व्हिडिओ थोडा मोठा असेल, त्याचं कारण असं आहे, फर्स्ट टॉपिक जो होता व्हॉट इज मीन बाय अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि त्याचे 1-2 टर्म होत्या बेटा, त्याच्यावर आधारित हा प्रॅक्टिस सेट होता. त्यामुळे तो पूर्ण घेणं आवश्यक होतं. तर उद्याला आपण या पुढील कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस सेट बघणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही व्यवस्थित शो करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.